हेअर वॉश करायचे होते म्हणून सकाळी सकाळी हेअर ऑइल करून घेतलं. त्यानंतर मग कामाला लागली. काव्याचा टिफिन बनवायचा होता, त्यासोबत दूध पण ठेवलं होतं तापवायला. थोडंसं लक्ष चुकलं आणि दूध थोडंसं वर आलं. त्यानंतर मग गॅस पुसायची होती. छान असतं हे वरती आलेलं, पण काम वाढलं त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम. त्यानंतर मग काव्याचा टिफिन बनवायला घेतला. टिफिनवर बनवत होती मसाला पुरी. काव्याचा टिफिन वगैरे रेडी केला, तिला रेडी केलं. त्यानंतर मग तिला व्हॅनपर्यंत सोडायला गेली, सोडून आली. मग त्यानंतर थिरिष्काची आंघोळ वगैरे करून तिला रेडी केलं. मी भाजी तोडायला घेतली होती. सो थिरिष्काला म्हटलं की तू खेळ. तर तेवढ्या वेळात मॅडमनी सगळीकडे पूर्ण पसारा करून टाकलेला. पूर्ण घर बघा कसं खराब करून टाकलेलं. आता सगळं आवरावं लागलं. त्यानंतर मग मला थोडंसं काम होतं, बाजारामध्ये जायचं होतं. तिकडनं आली. सायंकाळी काव्या स्कूलमधनं आल्यानंतर तिचा अभ्यास घ्यायला बसली. तिचा अभ्यास घेत होती, कारण काय होते की तिचा कराटे क्लास असतो 7 वाजता. मग तिला जायचं असतं आणि कराटे क्लासला गेली. त्यानंतर आल्यानंतर तिची इच्छा नसते अभ्यास वगैरे करायची, थकून जाते ती. सो आल्याच तिचा अभ्यास घ्यायला घेतला. पोर्टफोलिओ पण बनवायचा होता तिचं स्कूलमध्ये आणि भरपूरसे सब्जेक्ट आता सगळ्यांचेच बनवायचे होते पोर्टफोलिओचा. सगळे आम्ही दोघींनी मिळून बनवून घेतले. काव्या मॅडम अभ्यास करत होती. मी जे तिला लिहून दिलेलं होतं ती सेम तसंच लिहत होती. म्हणजे ती स्वतःच्या अक्षरांमध्ये सगळं बनवत होती. त्यानंतर मग थिरिष्काला शेंगा तळून दिल्या. तिला शेंगा तळलेल्या खूप आवडतात. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.